नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण गंगा नदीबद्दल काही माहिती पाहणार आहोत. गंगेची अविचल धारा केवळ शरीर व मन शुद्धच करत नाही, तर ती प्रेमाचा संचार देखील करते. गंगा देवीचा जन्म वैशाख शुक्ल सप्तमीला मानला जातो. गंगा देवीच्या जन्माविषयी पुराणात अनेक कथा आहेत. यात स्वर्गातून पृथ्वीवर येणाऱ्या गंगाचे रहस्यही सांगितले गेले आहे. इतकेच नाही तर देवी गंगाच्या मानवी रूपातील प्रेमाची एक अतिशय रोचक कथा सापडते, ज्यावरून असे दिसून येते की गंगेची अविचल धारा केवळ शरीर व मन शुद्ध करत नाही, तर ती प्रेमाचा संचार देखील करते. तर मग जाणून घेऊया देवीच्या जन्माची कथा काय आहे. वामन पुराणानुसार जेव्हा भगवान विष्णूने वामनाच्या रूपात आपला एक पाय उचलला, तेव्हा ब्रह्माजींनी भगवान विष्णूंचे पाय धुतले आणि ते पाणी कमंडलूत भरले. त्या पाण्याच्या तेजाचे ब्रह्माजींच्या कमंडलूमध्ये गंगाचा जन्म झाला. भगवान ब्रह्माने गंगेला हिमालयाच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे देवी पार्वती आणि गंगा या दोघी बहिणी झाल्या. यात एक कथा अशी आहे की वामनाच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे आकाशात छिद्र पडले आणि 3 प्रवाह निर्माण झाले. एक धारा पृथ्वीवर गेली, एक स्वर्गामध्ये आणि एक पाताळाकडे गेली आणि त्यास गंगा त्रिपथगा म्हटले जाते. शिवपुराणात अशी कहाणी आहे की गंगा देवीची देखील पार्वतीसारखी पतीच्या रूपाने भगवान शिव मिळावा अशी इच्छा होती. गंगा सवत व्हावी अशी देवी पार्वतीची इच्छा नव्हती. तसेच गंगाने भगवान शिव यांना मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झाल्याने भगवान शिवने तिला आपल्याबरोबर ठेवण्याचे वरदान दिले. या वरदानामुळे जेव्हा गंगा पृथ्वीवर पूर्ण वेगाने खाली आली, तेव्हा भगवान शिवने पृथ्वीच्या जलप्रलयापासून वाचवण्यासाठी आपल्या जठेमध्ये सामावून घेतले. अशा प्रकारे गंगा भगवान शिवात समाविष्ट झाली. मराठी लोककथेत देखील अशाच काही गोष्टी आढळतात. एका कथेनुसार येथे गंगा भगवान शिवची दुसरी पत्नी असल्याचे दिसून येते. गंगाने भगवान शिवकडे तक्रार केली की पार्वती त्रास देतच आहे. पार्वतीच्या रागापासून गंगाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवने तिला आपल्या जठेमध्ये लपविले. ज्याप्रमाणे गंगेच्या जन्माविषयी आणि नदी स्वरूपात असलेल्या तिच्या अस्तित्वाबद्दल अनेक कथा आहेत, त्याचप्रमाणे मानवी रूपातही त्यांच्या प्रेमाच्या अनेक कथा आढळतात. ब्रह्माच्या शापामुळे गंगा नदी रूपात पृथ्वीवर आली आणि दुसरीकडे महाभिषाला हस्तिनापूरचा राजा शंतनू म्हणून जन्म घ्यावा लागला. एकदा शिकार करत असताना शंतनू गंगेच्या काठावर पोहोचला. तेव्हा गंगा मानवी रूपात शंतनूकडे आली आणि दोघेही प्रेमात पडले. शंतनू आणि गंगा यांना 8 मुले होती. त्यापैकी 7 मुलांना गंगाने स्वतःच्या हाताने जलसमाधी दिली आणि देवव्रत भीष्म ह्या 8व्या मुलाचा जन्म झाला. परंतु गंगा देवव्रताला जलसमाधी देऊ शकली नाही. असे म्हटले जाते की गंगाची 8 मुले वसू होती. त्यांना शापातून मुक्त करण्यासाठी गंगा त्यांना जलसमाधी देत होती, परंतु गंगा 8व्या मुलाला शापातून मुक्त करण्यास अपयशी ठरली. गंगा देवीच्या महाभारताच्या कथेनुसार देवी गंगा वडील ब्रह्मासमवेत एकदा देवराज इंद्राच्या सभेत आली होती. पृथ्वीचा महान राजा महाभिषणही तेथे उपस्थित होते. महाभिषाला पाहून गंगेला भुरळ पडली आणि गंगा पाहून महाभिषण स्वतःला हरवून बसला. इंद्राच्या सभेमध्ये नृत्य चालू होते. जेव्हा फक्त वाऱ्याच्या वेगाने गंगाचा पदर खांद्यावरून खाली पडला, सभेत उपस्थित सर्व देवी देवतांनी शिष्टाचार म्हणून आपले डोळे बंद केले. पण गंगेत हरवलेले महाभिष तिच्याकडे टक लावून पाहत राहिले व गंगा त्यांच्याकडे पाहत राहिली. रागाच्या भरात ब्रह्माजींनी शाप दिला की तुम्ही दोघेही लाज लज्जा मर्यादा विसरलात, म्हणूनच तुम्हाला पृथ्वीवर जावे लागेल आणि तुम्ही दोघंही एकमेकांना पसंत करतात, तेव्हा तिकडेच तुमचे मिलन होईल. भारत देशातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या काही नद्यांपैकी एक नदी म्हणजे गंगा नदी. ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. तिचा उगम उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री येथे आहे व ती पूर्व वाहिनी नदी आहे. गंगा नदी भारतात उगम पावून समोर बांगलादेशमध्ये सुद्धा वाहत जाते, जिथे तिला पद्मा नावाने संबोधले जाते. गंगा नदीची लांबी सुमारे 2510 किलोमीटर आहे. ही नदी उत्तराखंडमध्ये उगम पावते. पुढे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल,
व शेवटी बांगलादेशात प्रवेश करून बंगालच्या उपसागरास मिळते. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सामील झालेला सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांमुळे तयार झाला आहे. गंगेला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. गंगाजल म्हणजेच अमृतच अशी धारणा लोकांची आहे. शिवाय कुंभमेळ्यामुळे सुद्धा गंगेला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. गंगा ही हिंदू धर्मातील एक पवित्र नदी मानली जाते. गंगा नदीला केवळ नदीच नव्हे तर देवी म्हणून पूजले जाते. असे म्हटले जाते की भगीरथ राजाने अथक प्रयत्न करून गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले. रामायण आणि महाभारतात देखील गंगा नदीबद्दल लिहिले गेले आहे. वेद आणि पुराणामध्ये सुद्धा गंगेचा उल्लेख पाहायला मिळतो. आजही कितीतरी ऋषीमुनींची आश्रम या नदीकिनारी पाहायला मिळतात. पण सरळ पृथ्वीवर न येता ती महादेवांच्या जठामध्ये विराजमान झाली व तिथून पृथ्वीवर वाहत आहे. गंगेत अंघोळ केल्याने सर्व पाप नाहीशी होतात अशी सुद्धा लोकांची मान्यता आहे. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमुळे 11 राज्यामध्ये नदीचे खोरे निर्माण झाले आहे. या खोऱ्यांमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नाही. तसेच नदी प्रवाहात स्थायिक लोक मासेमारी करतात. सिंचनासाठी देखील या पाण्याचा वापर केला जातो. आर्थिक लोकांच्या रोजच्या गरजासुद्धा नदीमुळे भागवल्या जातात. दर्शनाला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार लाभला आहे. गंगेचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग नदीवर 5 मोठे जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत. जसे की यमुना जल विद्युत प्रकल्प, चंबळ जल विद्युत प्रकल्प, राजघाट जलविद्युत प्रकल्प, मातातिला जलविद्युत प्रकल्प, रिहंद जलविद्युत प्रकल्प, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेची निर्मिती केली जाते. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊन जवळपासच्या गावांना व शहरांना वीज पुरवल्या जातात. गंगा नदीच्या उपनद्या. गंगेला उजव्या आणि डाव्या अशा 2 प्रकारच्या उपनद्या आहेत. उजव्या उपनद्या यमुना, तमसा, सोन, पुनपुन, चंदन, दामोदर, कर्मनाशा इत्यादी. आणि गंगा नदीच्या डाव्या उपनद्या गंडकी, गोमती, कोसी, ब्रह्मपुत्रा, रामगंगा, घाघरा, महानंदा इत्यादी. भारताची ओळख असलेला कुंभमेळा हा गंगेच्या काठावर भरतो. त्यामुळे नदीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त होते. हा मेळा 12 वर्षातून एकदा भरतो. प्रयागराज, अलाहाबाद आणि हरिद्वार या ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो. यावेळी गंगा तीरावर भव्य आयोजन केले जाते. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर साधुसंत जमा होतात. पवित्र गंगा स्नान करतात, ज्याला शाही स्नान म्हणून संबोधले जाते. गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी आणि अलकनंदा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ही काही गंगा नदीबद्दलची माहिती होती. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.